देवदत्त, माझं नाव लक्ष्मण दामोदर वाघमोडे, बांबोर्डी, तालुका माळशेज, जिल्हा सोलापूर. माझा अनुभव असा आहे की गेल्या 5 मेला माझ्याकडे शेतीत कामाला 2 गडी होते. एक गडी 2 महिन्यापूर्वी गेला होता आणि दुसरा गडी एकदमच अचानक जायला निघाला. त्यावेळी मी महाराजांना फोन केला की आज माझ्याकडे गडी काही थांबत नाही, अचानकच निघायला लागला. महाराज म्हणते जाऊ दे ना. मग म्हटलं महाराज शेतीची कामं आले ते सगळे झाले, काय म्हणते जाऊ दे, गेला तरी दुसरा येईल. आणि त्या दिवशी मी गाड्याला सोडलं स्टँडला आणि घरी आलो. चिंतेतच होतं की आता अवघड होईल शेतीचं. आणि घरी आल्यानंतर पहिल्या गाड्याचा फोन आला की मी गावात येऊन थांबलो, मला न्यायला या. हा माझा अनुभव अगदी नवीन आहे. जुना अनुभव असा आहे की माझ्याकडे सीताफळीची बाग आहे. 6 वर्ष झाली बागेला फळ लागत नव्हतं आणि त्याला 3 बहार असतात. तर 3रा बहार आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की महाराजांना बोलूया. महाराज म्हणले मी स्वतः येतो बागेमध्ये. महाराज स्वतः आले तिथं आणि आमच्या त्या कन्सल्टंटनं सांगितलं होतं की बागेला औषध पाणी देणारा माणूस असतो, त्यानं सांगितलं की यावर्षी काय खर्च करू नका, तुमची बाग काय येणार नाही. पण तरी महाराज आले. महाराज घरी आल्यानंतर महाराजांनी पाणी दिलं बागेला सोडायसाठी आणि पाणी सोडल्यानंतर फलधारणा झाली. 3ऱ्या टप्प्यात फलधारणा होऊन ही अगदी शेवटच्या टप्प्यात होऊन पण अगदी 1 लाख रुपयाची सीताफळ झाली आणि त्या हिशोबाने एकदम चांगलं पहिल्यांदाच फलधारणा झाली. हा माझा जुना अनुभव आहे. दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी आहेत, ते माळशिरस तालुका प्रतिनिधी आहेत. अकलूज भागामध्ये त्यांचं गाव आहे. त्यांच्या स्वतःच्या बागेला फळ येत नव्हतं म्हणून त्यांनी घरी नेलं. तुमच्या भागात येते अकलूज बातमीचा आणि फळ येत नव्हतं म्हणून घरी नेलं आणि बागेला आशीर्वाद द्या म्हणून प्रश्न केला होता. घरी गेलो, पाणी घेतलं आणि सांगितले पाणी प्रत्येक झाडाला टाका. झाडाला प्रत्येक झाडाला पाणी टाकलं गेलं. जे कृषीचे तज्ञ आहेत त्यांनी सांगितलं आता याला फळ येणार नाही. त्याचे तज्ञ आहेत ते पाणी टाकल्यानंतर त्याला फळ लागलं. फळ आलं. किती लाखाची बाग मध्ये? 1 लाख रुपये. 1 लाख रुपयाची बाग. ज्या झाडाला फळं येणार नाही तसं त्या कृषी तज्ञांनी सांगितलं होतं. त्याला आशीर्वाद दिल्यानंतर त्या झाडाला फळं लागले. हा त्याचा अनुभव आहे. टाळ्याच्या गजरात स्वागत.